29 ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार. चलो मुंबईचा नारा आजपासून आम्ही आता समाजानं दिला. सगळ्यांना नमस्कार. आज अक्षय तृतीयाच्या निमित्तानं सगळ्या देशवासियांना पहिल्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि जो आता दहशतवादी हल्ला झाला त्या घटनेचा जाहीरपणानं निषेध करतो. आज आपण पत्रकार परिषद ठेवण्याचं मूळ कारण तुम्हाला प्रथम सांगतो. मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या, प्रथम तर सन्माननीय न्यायमूर्ती संदीपजी शिंदे साहेब जी समिती गठीत केली होती त्यांचं तोंड भरून कौतुक करतो समाजाच्या वतीनं की त्यांनी तो अहवाल दिलाय. आता तो सरकार स्वीकारणार सुद्धा, त्यात काही दुमत असायचं काही कारण नाही. प्रथम त्यांचं कौतुक आणि त्यानंतर सरकारचं सुद्धा की मनापासून खूप खूप तुमचंही कौतुक. पण जे आरक्षणाचा लढा हा 29 ऑगस्ट 2023 पासून सुरू आहे. जे आमच्या मूळ मागण्या आहेत त्या मात्र आणखीनही पूर्ण झालेल्या नाही आहे. 2 वर्षापासून सलग या समाजाचा संयम, स्वतःच्या लेकराचं भविष्य धोक्यात असताना, अस्तित्व धोक्यात आलेलं असतानाही या आरक्षणापायी नसल्यामुळं तरीही आम्ही 2 वर्ष होत आलेत आता 29 ऑगस्टला की संयमानं घेतो. आता 30 तारखेला जानेवारीच्या उपोषण मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून सोडलं गेलं. त्यावेळी सांगितलं होतं की आपण सगळे प्रतिनिधी बांधवही त्याला साक्षीदार आहेत आणि मराठा समाजही राज्यातला 7 करोड मराठा समाज साक्षीला आहे. 4 दिवसात 4 मागण्या ह्या तात्काळ त्याची अंमलबजावणी केली जाईल असं सांगितलं होतं. आणि राहिलेल्या 4 ते 5 मागण्यासाठी 2 ते 3 महिन्याचा वेळ देऊ असं सांगितलं होतं. परंतु पूर्ण 3 महिने आज झाले. 2 ते 3च म्हणले तरी आम्ही 2 महिने धरले नाही, 3 महिने पकडले. तर आज 30 एप्रिलला 3 महिने पूर्ण झालेत. कुठल्याही मागणीच्या बद्दलची अंमलबजावणी आत्तापर्यंत झालेली नाही. ना तात्काळ करतो म्हणले त्याची पण नाही, आणि त्याच्यानंतरच्या राहिलेल्या 4-5 मागण्या 3 महिन्यात करू म्हणलं होते त्याची पण नाही. म्हणून आता शेवटी काय असतं, एक समाजाचं भविष्य मला बघायला लागतं, समाजाच्या लेकराच्या अडीअडचणी बघावं लागतात. संयम तरी आम्ही किती दिवस धरायचा, म्हणून आता शेवटी आम्ही या विषयात आलोय की आता आपण प्रचंड मोठा उठाव केला पाहिजे आणि आता तो आम्ही करणार आहे. 29 ऑगस्ट 2025ला 2 वर्षे पूर्ण व्हायला लागलेत या आंदोलनाला, तरी सरकार आणखीनही दखल घेत नाहीये, कोणत्याही अंमलबजावणी करत नाहीये. म्हणून आम्ही असा निर्णय घेतलाय की हे हल्ला आहे आता लगेच घ्यायचा होता, परंतु हा प्रचंड भ्याड हल्ला झाला. त्यामुळं देशाच्या धर्माचं सुद्धा आपण हित बघितलं पाहिजे. म्हणून आता आम्ही त्याच्यामध्ये असा एक थोडासा निर्णय केलाय की 29 ऑगस्ट 2025ला मुंबईत आम्ही जाणार. 29 ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार. चलो मुंबईचा नारा आजपासून आम्ही आता समाजानं दिला. 29 ऑगस्ट तुम्ही जाहीर करून टाकले. सध्या पाकिस्तान भारताच्या युद्धाची परिस्थिती आहे, तुम्ही याच्याकडे कसं बघता? नाही, मग युद्ध आत्ता होणार आहे. 29 ऑगस्ट लय लांब आहे आणखी. त्या हल्ल्याचा तर निषेध आहे. ही असली ना, हा बघ आपलं कसं आहे सरळ आहे आणि यांना लागत आहेत मग मिरच्या. येणी त्या हल्ल्याचा तर निषेध आहे. येणे असल्या अगोदर ती कपाक मारून टाकायला पाहिजे ना. नुसतेच दाखवते इतकं लांब हत्यारे आणि ते त्याच्यावर पडू इतकं लांब जळतं आणि ते विमान असं वाकडं पळतं आणि मग ते खाली पडतं इतके मरत येत टाकणं त्या गोडांमध्ये नेऊन खापा सगळे मरून देईल तिकडे. 7.5 दलिंदर होऊन राखतींची काय ठुले ते गोडानं समोर ह्यो बॉम्ब आहे ते बॉम्ब आहे आणि बघायला मिळाणार. नुसत्या गाड्या दाखवतात आणि लांब लांब हत्तीर आणि ते नुसते मिरी देत अशी. नुसते कुणाला भेट देता तुम्ही? द्याने एकदा टाकून ते पुरे काय करायचे असले खानदानी हे असली पायदा संभळून आयला नाव तरी चांगलं निघा ना. सगळा देश तुमच्या सोबत आहे ना, धर्मासाठी आणि देशासाठी. कोण तुमच्या मागं नाही. सगळे ते नुसते बैठका आजच्या रातची ही झाली, दुसरी सगळी ती झाली.
आमका गैरहजर होता म्हणून ते थांबला तर तंबाखू चोळीत होता तिकडे ते चिगचपणे तुमचे. अरे एवढ्या मोठे गोळे द्या ना कापा कप फेकून काय ठुले ते दुसरी विकत घेता येते परत. आम्ही वर्गणी करतो पैसे कमी पडले नाही केले 2 बापाची वर्गणी जर नाही केली तर आम्ही 1 रुपया कमी पडू दे द्या एकदा आहे तेवढं टाकून ते दुसरं नवीन आणू आपण. ते जायचं कुजून त्याला लागायचं भुंगेन तिकडे गेल्यावर नाही फुटल्यावर ते मग काय करायचं. टाका कापा कपचे ठेवू नका दाखवायला नुसते. आम्ही सगळे सोबत आहेत तुमच्या. असले नाही ठेवायला पाहिजे ते उगा नुसतं बडबड करून नाही चालत बघ. एखादी बार कणखर वागायला लागतं. आता आम्ही कशी डिसिजन घेतलं कणखर 29 ऑगस्टला आरक्षण घेतल्याशिवाय माघारीच येत नाही. हा नाही तुम्हाला मुंबईत मग आता कळन तुम्हाला. आता बोलत नाही मी काही मुंबईत काय आहे मग कसं असतं ते तुम्हाला आता कळन मुंबईत गेल्यावर काय होतं. कारण ज्यांना यायचंय त्यांनाही सांगितलंय की तुम्हाला 15-20 दिवसाची तयारीने यायचं. मग पाऊस असणार आहे आणि नुसतं वाटलून वापस आले तरी लय झालं. मला फक्त आशीर्वाद द्यायला 1 दिवस 28ला मी सगळं करतो. आरक्षणाला काय होत नाही. ते बरं येतात ना काय मराठीवर टेन्शन घेऊ नका. तुमचे लेकराला आरक्षण मिळालंय न मिळणारं 70 वर्षातलं न मिळणारं आरक्षण मिळालंय तुमच्या लेकराला. तुम्हाला आता कायमचे हॉस्टेलही होणार आहेत टेन्शन घेऊ नका. कायमचे आयुष्यभर पिढ्यानपारासाठी उभा लेकीबाळीसाठी विद्यार्थ्यांसाठी पोरापोरीसाठी ते उभा करून द्यायचे. 1 रुपया बी लागला नाही पाहिजे. तालुक्यात पाणीही शेतकऱ्यांना मिळणार आहे. मालाला भावही मिळणार आहे. मला फक्त एका टप्प्यात जाऊन द्या. धनगराला बी कसं काय आरक्षण मिळत नाही ते बी बघतो. मुसलमानाला बी कसं मिळत नाही तेही मी बघतो. तुम्ही काय काळजी करू नका. एकदा आपण बोललो ना बोल. आपण विरोध करायसाठी नाही आंदोलन करीत. ते काही नाद असतो. जातीत भांडणं लावून द्यायचे मोघम आंदोलन करायचे. तू बघ ना तिकडं देवारा की झालाय ते मागणं आरक्षण ते मागावा त्या गोरगरीब बिचाराला मिळून द्यावा. फडणवीस साहेब किती दिवस झाले धनगराची पहिली कॅबिनेट घेतो म्हणली होती तुम्ही एसटी आरक्षणाची दिलं का त्या बिचारा गोरगरिबांना. संभळीत असते ना मेंढ्या जनावर डोंगर दऱ्यात कामं करीत असते ऊस तोडीत असते ना. थोडीफार तर लाज असली पाहिजे राव. 4 जणाला गोड बोलायचं नेत्याला नुसतं आणि आमच्या अंगावर सोडून द्यायचं एवढं जमतं का फडणवीस साहेब तुम्हाला. त्यांच्या महामंडळाचं काय त्या टायमाला नुसत्या घोषणा लाडकी बहीण महामंडळ ह्या जाती घेतल्या त्या जाती घेतल्या शेतकऱ्याची कर्जमाफी केलं का काय. किती हाल केले लोकांचे. मिळू द्या गोरगरिबांना जर आरक्षण मिळालं तर त्यांचं तरी कल्याण होईल ना. नुसतं आम्हाला सांगून देता आणि तुम्ही मोकळे होता हे चांगलं नाही तुमचं. कारण त्या सुद्धा समाजात गरिबाचे लोक आहेत. फडणवीस साहेब तुम्ही त्यांच्या काही नेत्यांचा राजकारणासाठी मराठ्यात आणि ओबीसीत फूट पडण्यासाठी वापर करायचा बंद करा. नेत्यांनी सुद्धा समजून घ्या. आपली जात बघा त्यांना मिळून देण्यासाठी काम करा. आम्हाला कुठं विरोध करीत बसता आणि आम्हाला विरोध केला नाही मागं सरकारणार आहेत का. आम्ही एकटेच 50-55% आहेत. काही होत नाही कोणाचं. 29 ऑगस्ट आता चलो मुंबई. 28 तारखेला निघणार आहे. नेमकं कसं जाणार आहे. कसं तुमचं गेल्या वेळेचा पायी प्रवास असणार आहे की वाहनानं जाणार आहे की नेमकं कसं असणार आहे. तिथे किती तारखेला पोहोचणार आणि कोणत्या ठिकाणी बसणार. नाही तिथं 29ला आझाद मैदानावरती किंवा मंत्रालयाच्या समोर मी आमरण उपोषण करणार. या 2 ठिकाणावरती 100% करणार. आमरण उपोषण करणारे शांततेत केल्याशिवाय माझ्या समाजाला न्याय मिळणार नाही. यांची इच्छा आहे दंगली झाल्या पाहिजेत. माझी इच्छा आहे राज्य शांत राहिलं पाहिजे आणि शांततेतच मी माझ्या समाजाला मिळून देतो. समाजाला सांगतो रुसू नका. बरं झालं तुम्ही तो प्रश्न विचारला. रुसू नका. मी उपोषण केलं की तुम्ही रुसता. अजिबात रुसायचं नाही. तुमच्या लेकराच्या हक्कासाठी मी लढतो. उलट तुम्ही ताकदीनं आलं पाहिजे. स्वाभिमानी वागायचं. आपल्या लेकरा बाळाचं वाटोळं नाही झालं पाहिजे. कडवट वागायचं. कडवट शांत राहायचं पण भित्र नाही राहायचं. धाडशी वागायचं सगळ्यांनी. हे 28ला आंतरवालीतून मी निघणार आहे. मार्ग मी 1 ऑगस्टला सांगतो कसा मार्ग असणार आहे. 1 ऑगस्टला सगळे आंदोलनाचे टप्पे पुढची दिशा सगळी पाडणार 1 ऑगस्टला. म्हणजे त्यांना ती तयारी करायला फक्त आज 1 पासून तयारी. आजच तयारी 1 सुरू. चलो मुंबई 29 ऑगस्ट सुरू. आजपासून ते सुरू. आता तयारी करायची. मला 28ला फक्त नेऊन सोडा. जेवढ्याला ते बी कामं बुडून नको. जेवढ्यांना शक्य आहे तेवढ्यात मी खंबीर आहे तुमच्या लेकरा बाळासाठी. मला माहिती आहे लोकांना काय म्हणायचं म्हणू द्या. ते बरळवाडी पाहिजे बी बरळायला लोकांना काय म्हणत महासमाज माया मागे मला पक्क माहिती. 7 कोटीतला एकही हटत नाही. भाजपमधला मराठा सुद्धा नाही. कारण भाजपच्या मराठीचं पोरायला काय आरक्षण नाही पाहिजे का. होय रे तुम्हाला नोकराला नाही का लागायचं.
तुमचे पोरं शिकायचे नाही का? तुमच्या पक्षाची सत्ता आली म्हणून काय आरक्षण नाही पाहिजे त्यांना शिकायला, असं आहे का? भाजपच्या मराठ्याची सत्ता आल्यावर त्यांचे लेकरं आपोआपच डॉक्टर होते, आपोआपच इंजिनियर होते. हा, उकंड्यावर कुत्रं मुतल्यासारखं छत्री उगती का आपोआप? असं काय आहे का? भाजपच्या मराठ्याला, शिवसेनेच्या मराठ्याला, काँग्रेसच्या मराठ्याला काही गरज नाही आरक्षणाची. नुसती सत्ता आली तर त्यांचे पोरं इंजिनियर होते, डॉक्टर होते, आर्किटेक्ट होते, त्यांचे पोरं IPS IAS दर्जाचे अधिकारी होते, क्लास 1 क्लास 4 अधिकारी होते, तहसीलदार होतो ऑटोमॅटिक, कलेक्टर ऑटोमॅटिक होतो, PI EPI ऑटोमॅटिक होतो. असं काही आहे का? आरक्षण लागणारे लेकरा बाळाला. भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, तुमचं एक दिवस राजकारण आता 29ला, आता 4 महिने जातीसाठी आणि त्या लेकरासाठी स्वतःच्या. भाजपमधल्या, शिवसेनेतल्या, राष्ट्रवादीतल्या मराठ्यांना सांगतो, आता तुमच्या लेकरासाठी आणि जातीसाठी लढा, त्यांना मोठं करा. तुमची सत्ता आली म्हणजे तुमचं लेकरू IPS नाही बनणार, IAS नाही बनणार. त्यासाठी आता जात. हे बघा कसं करता येते, हाय का? नीटच्याच माग घालायला त्याला नाक सुद्धा दिदार झाला होता, त्याचं वाकून गेलं पार, येवल्याचं येड पडते दलिंदर सालं तरी बोलत का नाही? बरं, त्याला सगळ्यांनी सोडून दिलं, भाजपनी सोडून दिलं, काँग्रेसनी, शिवसेनेनी, बेसरामाने सगळ्यांनी सोडून दिलं. कुणीच घ्यायना त्याला, कारण वागतच तसं ते. कारण त्याच्यामुळे पक्ष संपायला लागला, त्याच्यामुळे नेता संपायला लागला, त्याच्यामुळे त्याला कोणी घेत नाही. तरी पण बोलतं, तुमच्या मागं तर सगळा समाज उभा आहे, तुम्हाला काय करायचं? सगळा समाज उभा आहे. आणि तुम्ही नाही उभा राहील ना, आल्याच तुमच्या आता ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगर परिषद, तुमच्या रपा पाडून टाकी तो मग. हा, तुम्ही नुसते उभा राहू नका मराठ्याच्या पोराच्या मागं. आमदार, खासदार, मंत्री, तुम्ही नुसतं म्हणा आमचा पक्ष, आमच्या नेत्याला बोलू नका. थोपडच फोडीन तुपल्या नेत्याला बोलू नको म्हणलं. तो बाप हे समाज आहे, पक्ष बाप नाहीये, नेता बाप नाहीये. त्यामुळे इकडं कचाकच आंदोलन तो भरायचं. कशामुळं? तो पोरगी मोठी होणार आहे, सत्ता जरी असली तरी आरक्षणामुळं, सत्तेमुळं नाही होणार. तो पोरग मोठं होणार आहे, तो जात मोठी होणार आहे. त्यांना ताकदवर बनवा. आता राजकारण 29ला पार. मधल्या काळात सगळ्यांनी नसतात, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, ग्रामपंचायतला एक बी निघून देणार नाहीत. मग आम्ही तुमचं सगळ्यांनी ताकदीनं उभं राहायचं ह्याच्यात. आणि आपले सगळं हक्क 6 जूनच्या आत मिळवून घ्यायचा. 6 जूनच्या आत सांगतो हा फडणवीस साहेब. ते ॲडमिशन एका दिवस माझी तारीख मागं पुढं होईल, किंवा मग ते 30 मे 29 मेच्या आतच देऊन टाका. म्हणजे ते ॲडमिशनला पुन्हा म्हणायचे व्हॅलिडिटीज नाही, नामकच नाही, क्रिमिलेअरच नाही. ॲडमिशन सुरू व्हायच्या आत आमचे सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करून टाका. जर तुम्ही हे केलं नाही, मग विचारायचं नाही 29 ऑगस्टला हे काय झालं. आता मी बोलतो कमी आणि काम जास्त करतो. बोलतो कमी का नाही आता कमी बोलतो. थोडा मी बी तुमच्यासारखं वागायला शिकलो आता. तुम्ही कसा गोड बोलून शांत राहून गेम करता, मी बी टप्प्यात आला की कार्यक्रमच वाजवतो. कसा गेम करतो मी बी शांत राहून, माझ्या समाजाला कसं मिळून देतो ते बघत राहा तुम्ही आता.